स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी. राजेश पड्याळ बरोबर ना. साऊंडला राजेश पड्याळ आणि गोवांचं बंद पडले घड्याळ. हा हा त्या ठिकाणी दादा तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा करतो कारण गोवा म्हणून गेलेला आहे. औसा कोणते मेला उगवतात हे वाचाडे इकडे बघ. कारण माझ्या बापानं दत्ताजी आयरन बरोबर 1993 साली मारे गेल्या तेव्हा तू काय होतास शुक्रानी बोलून फिरत होतास बरोबर ना. तेव्हा जन्मासून आलेला नाही मेल्या. मला सांगतो औसा पौर्णिमेला कारण औसा पौर्णिमेला बुवा येऊन हे नाव तयार झालेलं नाही. तुझी 8 वर्ष झाली 8 तुझी टाकतो खाट बघाच कशी बरोबर ना. हा या ठिकाणी बुवा म्हणून गेलेले आहे की गुरुंना म्हणे सवन म्हणायचं बरोबर ना. वडिलांना म्हटलंय बुवा माझे वडीलच माझे गुरु आहे. तुझं दुसरं आहे त्याला मी काय करू. हा तुझा वडील आहे कारण बुवा मेल्या बुवा लय म्हणून गेला रातभर गेलं आत्मा गेला बुवा हे सगळं मराठी झालं. मालवणच्या शिगा पण येतात. माझा इथं मित्र परिवार बसलेला आहे मालवणचा. हा माझी मैत्रिणी पण आहे बुवा अशा बेकार बेकार शिगा येतात. हा कारण शाकाहारी सक्ती तुला माहिती होतं ना बरोबर ना बुवा. मी काय बोललेलो नाही तुम्हाला कारण वेळेचं भान मला पण आहे बुवा. वेळेचं भान मला पण आहे कारण तुमचा वाद्यवृंद तो टामटूम टामटूम करीत राहिला ना राजेश दादा खोटं नाही बोलायचं बरोबर ना. अर्धा तास त्याने खाल्ला नाही. हा तुझं तेवढं चांगलं माझं वाटोळं होऊ दे बरोबर. हा बुवा या ठिकाणी बघा बारीक एकच ठोका देणार. हा बुवाच्या आरपार कारण बुवा तुम्ही वर या माझं गाव पाली. बुवा म्हणतात मी वर तू खाली तू काही पण ये. हा बोलू या ठिकाणी लोक चुकताना बुवा बोलताना विचार कर कारण मला शेफ्टी आहे माहिती आहे पुढे पण आहे ती पण माहिती आहे. हा हा पण तू आज वागी नाही तर तुझ्या शेफ्टीचं काय करायचं बरोबर ना. मला विसर पडलेला बुवा. हा मी तो तोच गायलं त्याच्यामध्ये तुम्ही बुवा पॅन्टी घालून आलेलं. हा मला वाटतं रेडे रेडेचे झोप असेल. हा तर हा आपल्याला रेडी निघाला त्याला मी काय करू बरोबर ना. या ठिकाणी बघा बुवा गवळींची कटिंग तुमच्या गुरूंना दोष येत नाही बुवा कारण त्यांचं ज्ञान महान आहे. फक्त मला एवढंच जर तुम्हाला पटवून घ्यायचं नसेल या मुंबईच्या रंगमंचावरती माझ्या आया बहिणी सगळ्या माझा रसिक राजा या ठिकाणी बसलेला आहे. सर्व पदाधिकारी आहेत. मला फक्त एवढंच सांगा अनयाची राधा तर राजाचं नाव काय बरोबर ना. विषयाला विषय बुवा द्यायला शिकायचं बरोबर ना. या ठिकाणी अनयाची राधा आणि जी कुंजवनात कृष्णाबरोबर राजक्रीडा खेळली ही राधा बुवा तुम्ही अनयाच्या राधेचा जर विषय घालाय हा तर त्या अनयाच्या राजाचं मला पुढच्या वारीला नाव सांगायचं बुवा. या ठिकाणी बघा जमीन जुमला भला तो बंगला तुला केला या वारसदार. बघा वाणी रमण झालेला आहे ना. हा गर्वाची भाषा झाली दुर्दशा तुझ्या हेरे नाकावर राग बाईच्या नादी लागून गडी मोठ्या मोठ्यानं ओरडून सांग. कारण तुमचं सगळं माहिती आहे बुवा मला. मोठ्या मोठ्यानं ओरडून सांग नाही सांगून ऐकलास राजा ए राजेश बुवा नाही सांगून ऐकलास राजा तुझ्या मागून लावणार आग. हा बरोबर आहे ना. नाही सांगून ऐकलास राजा तुझ्या मागून लावणार आग. तुझ्या मागून लावणार आग. या ठिकाणी बघा बुवानी खूप काही बोलून गेलेले. रेडा म्हणाले काय काळा रेडा म्हणाले बुवा मला काय फरक पडत नाही तुमच्या ह्या गोष्टींचा कारण मी 1 तासाची वारी केली मला माहिती आहे. आताची पण 10 मिनिटात करणार 5 मिनिटं झाली. हा म्हणून 4 दादा 4 तू मला तू शेरणी शिकारी मी भावना साग तू शेरणी शिकारी
फूल वाहतो सखी जवा तुला पाहतो सखी नजरेचा जीव घेणा हसशील खाली हा म्हणून घेतलंच नाहीये मला माहिती आहे त्या ठिकाणी हा खेळ ही नवाग गवताचा घर माझ तू वादळी हवा गवताचा घर माझ मी तू वादळी हवा तुझ्या आडोशाला राहतो सखी जवा तुला पाहतो सखी या ठिकाणी असं गाणं आहे कारण तुम्ही अर्धमुर्ध गाऊन या रसिकांची दिशाभूल केलेली आहे म्हणून या ठिकाणी अजून एक विषय आपल्यासाठी फक्त 2 मिनिटं दैदीप हवाळी मला वाटतं त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक खास बुवांसाठी आलेलं आहे त्याचप्रमाणे माझं मित्र निलेश दादा गोताड त्याचप्रमाणे प्रदीप दादा रांबाडे या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी शायरी मानाचा मुजरा करतो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो फादर्स डे आहे डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये माझ्या सर्व रसिक माय बापांना म्हणून बाप काय असो ज्याला बाप नाही त्याला माहिती असतं बरोबर ना बरोबर आहे की नाही बाप काय ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे बुवा या ठिकाणी तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही जो मला विषय दिलेला आहे त्याचं मी उत्तर आज तुम्हाला नाही सांगितलं पण बुवा तुमचा गुरु आहेत ना हा भले तुमचा बाप नसेल पण तुमचे गुरु आहेत तुम्ही विषयाबद्दल माझ्या थोडंसं बोललं पाहिजे होतं बरोबर ना बुवा तुम्ही काय विषयाबद्दल माझ्या बोललं नाही तुम्हाला येतोय नाही येतोय कारण तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाही बुवा कारण तुमचं नाव आता झालंय बुवा यावर्षी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या जोडीला कारण ह्या तर वादळाचं चालू राहणार बरोबर ना हा जशी जशी तुम्ही मला भेटणार ना तसे गावात म्हणा मुंबईत म्हणा सगळीकडे तुमची सालपाडा काढणार एवढं काय का वाद नाही या ठिकाणी तुमचे गुरुवर्य त्यांना आठवण करून द्या की विषयाला विषय द्यायचा असतो बुवा तुम्ही सांगा तरी निदान मला रणामध्ये की बाबा मला विषय येत नाही मी सांगितलं ना मला कमीपणा घ्यायला माझ्या गुरुंनी शिकवलंय बुवा त्याच्यासाठी खरं तुम्हाला सांगतो की आपल्या आई बापांना पहिलं गुरु माना हा कारण बुवा म्हणालेले बुवा म्हणालेत ना की गुरुंवरती स्तवन गायला पाहिजे वडिलांवरती नको आता माझे बापच गुरु आहेत तुला तर बाप नाही हा मी काय करू बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी मंडळाचा वेळ झालेला आहे घेत नाही काय जास्त त्या ठिकाणी सर्व माझ्या सुज्ञा रसिक माय बापांना शाहिरी पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि राजेश दादा पड्या एवढा चांगला साऊंड लावला तुम्हाला ही शायरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या मुंबईच्या रंगमंचावरती या वर्षीचा हा प्रथम प्रयोग आपण सर्वांनी येऊन पाहिला मला जे मुलाचं सहकार्य केलं माईचा आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे माझा सगळा वाद्यवृंद खास गावावरून या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला ही शायरी मानाचा मुजरा करतो माझा निलेश दादा दसम या ठिकाणी त्यांची शाखा ही मी आज नाचवतो आहे सर्वांना शायरी मानाचा मुजरा करतो काय चुकलं असेल तर माझं मला परत द्या आणि चांगलं असेल तेवढं जाताना घेऊन जा हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनस्पूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.